नमस्कार. तुम्ही शेतकरी असताल तर तुमच्यासाठी आनंदाची बात. जी काय कर्जमाफी जाहीर झाली त्याचा GR काढलेला आहे. नेमकं त्या कर्जमाफीमध्ये आहे काय, कुठले शेतकरी पात्र ठरणार आहेत, कुठले शेतकरी आहेत जे पात्र ठरणार नाहीत. त्यामुळे कर्जमाफी पाहणं अत्यंत गरजेचं आहे. ज्या शेतकऱ्याकडे 2 लाखापेक्षा जास्त कर्ज होतं, क्रॉप लोन काढलेलं आहे किंवा त्याचं व्याज झालेलं आहे, मग त्या शेतकऱ्याला ते कधी भरावं लागणार आहे आणि भरल्याच्या नंतर मग तुमच्या खात्यात ते 2 लाख रुपये येणार आहेत का, ही सविस्तर संपूर्ण माहिती पुण्यश्लोक आणि माफी योजना असं या शेतकरी कर्जमाफी योजना नाव आहे. सविस्तर संपूर्ण आपण डिटेल पाहूया. तत्पूर्वी चॅनल नवीन आहे तो सबस्क्राईब करा आणि सर्व शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आणि सर्व शेतकऱ्यांना हा व्हिडिओ शेअर करा. डिटेलमध्ये 1 बाय 1 संपूर्ण GR आहे, त्या GR मध्ये नेमकं काय दिलेलं आहे ते पाहणं अत्यंत गरजेचं आहे. आपण बघूया. ठीक आहे. शासन निर्णय आहे 2 जून 2026 चा. महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी कायमस्वरूपी कर्जमाफी आणि नियमित परतफेडीसाठी प्रोत्साहनपर लाभ या कर्जमाफी. आव्हानाचं दृश्यचक्र आणि कायमस्वरूपी उपाययोजना अशा दोन आहे. अवेळी पाऊस आहे, गारपीट आहे, दुष्काळाचं शेतीचं नुकसान आहे, परिणामी शेतकरी जुनं कर्ज फेडू शकत नाही आणि बँकांकडून त्यांना नवीन कर्ज मिळण्यास ते अपात्र ठरतात किंवा नवीन कर्ज मिळत नाही. कायमस्वरूपी उपाययोजना श्री प्रवीण परदेशी यांच्या अध्यक्षतेखाली उच्चाधिकार समितीच्या शिफारशीनुसार उद्दिष्ट ठेवले आहे. केवळ तात्पुरता दिलासा न देता शेती क्षेत्राचा आमूलाग्र बदल घडून शेतकऱ्यांची कर्जबाजारीपणापासून कायम स्वरूपी सोडवणूक कर. आता योजनेचे मुख्य 3 स्तंभ आहेत. कुणाला लाभ आणि कुणासाठी लाभ येणार. शेतकरी, इथे तुम्हाला शेतकरी दिसत असत. थकीत कर्जदार दिलेला आहे आणि थकीत कर्जदार सुद्धा कोणता बघा. नंबर 1 थकीत कर्जदार. कर्जमुक्ती आहे. थकीत कर्ज हे 2 लाख रुपयापर्यंत शासन संपूर्ण तुमचं कर्ज माफ करणार आहे. त्यानंतर नियमित परतफेड करणारे शेतकरी. नियमित परतफेड करणारे म्हणजे कर्जाची नियमित परतफेड करता येतो शासनाकडून. अशा शेतकऱ्यांना 50,000 रुपये त्यांच्या खात्यावरती अनुदान स्वरूपामध्ये दिलं जाणार आहे. त्याच्यानंतर OTS एक वेळ समझोता, वन टाइम सेटलमेंट ज्याला म्हणतात OTS एक वेळ समझोता. थकीत कर्ज हे 2 लाख रुपयापेक्षा जास्त आहे. शेतकऱ्याने वरील रक्कम भरल्यास शासन 2 लाख माफ करेल. म्हणजे ज्या शेतकऱ्याकडे 2 लाख रुपये कर्ज आहे किंवा 2 लाखापेक्षा जास्त, 2.5 लाख आहे, 3 लाख आहे, 2,10,000 आहे, 2,30,000 आहे, 2,40,000 आहे, तर त्या शेतकऱ्यांना OTS म्हणजे जास्त जी काय रक्कम आहे 2 लाखापेक्षा, तर ती तुम्हाला भरायची. भरल्याच्या नंतर बघ शासन हे तुमचे 2 लाख रुपये माफ करणार आहे. मग इथं महत्वाची टीप दिलेली आहे. एका शेतकऱ्याला या 3 पैकी केवळ एका स्तंभाचा लाभ मिळू शकतो. उदाहरणार्थ कर्ज मुक्ती मिळालेल्या शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर लाभ मिळणार नाही. म्हणजे तुम्ही रेग्युलर भरताय कर्ज, तुम्हाला 50,000 मिळतील. तुमचं कर्ज थकीत आहे तर तुम्हाला फक्त 2 लाख रुपये बँकेत तुमच्या खात्यामध्ये जमा होतील. आता महत्वाच्या तारखांचा आलेख दिलेला आहे. तारीख पाहणं गरजेचं आहे. 1 एप्रिल 2019 ते 31 मार्च 2025 ही तारीख आहे. 1 एप्रिल 2019 ते 31 मार्च 2025 पर्यंत कर्ज वाटप कालावधी दिलेला आहे. या कालावधीत उचल केलेले अल्प मुदत पीक कर्ज किंवा पुनर्गठित कर्ज असे शेतकरी त्या ठिकाणी या कर्जमाफीसाठी पात्र ठरणार आहे. मग इकडं 30 सप्टेंबर 2025 ही तारीख आहे. थकीत असलेली तारीख आहे. कर्ज थकीत आहे तुमचं. या तारखेला कर्जाची रक्कम थकीत असणं आवश्यक आहे. 30 सप्टेंबर 2025. 31 मार्च 2026 परतफेड न झालेली तारीख, या तारखेपर्यंत कर्ज न फेडलेले असावे. आणि 31 मार्च 2027 ही तारीख सुद्धा महत्वाची आहे. कशासाठी आहे ती? वन टाइम सेटलमेंट, अंतिम मुदत आहे तुमची. एक वेळ समझोता योजनेमध्ये शेतकऱ्यांना त्याच्या हिश्श्याची रक्कम बँकेत जमा करण्यासाठी दिलेली अंतिम मुदत आहे. ही 31 मार्च 2027 मुदत कोणासाठी? ज्या शेतकऱ्याचं कर्ज हे 2 लाख रुपयापेक्षा जास्त आहे किंवा त्याचं व्याज जास्त झालं आहे त्या शेतकऱ्यासाठी आहे. 31 मार्च 2027 पर्यंत त्या शेतकऱ्याने वरची जी काही जास्त रक्कम आहे ती भरायची आहे. भरल्याच्या नंतर 2 लाख रुपये शासनाकडून माफ होतील.
तारीख सगळे लक्षात ठेवा. आता संपूर्ण स्तंभ पाहिला असेल, संपूर्ण कर्जमाफी 2 लाख रुपयापर्यंत आहे. काय या कर्जमाफीमध्ये, तर तुमचं बघा लाभ, मुद्दल प्लस व्याज मिळून अधिकतम 2 लाख रुपयापर्यंत थेट कर्जमाफी असणार. तुम्ही कर्ज काढलेलं आहे, किती काढलेलं आहे, कमी काढला असेल तुम्ही 2 लाखापेक्षा, परंतु त्याचं व्याज जर जास्त झालं असेल तर तुमचं मुद्दल प्लस व्याज मिळून सरकारने ही रक्कम धरलेली आहे, ती जर 2 लाख रुपयापर्यंत असेल तर तुमची संपूर्ण माफ होईल. परंतु ती व्याजासह जास्त झाली असेल तर तुम्हाला ती रक्कम भरावी लागेल. कोणते कर्जदार पात्र आहेत, अल्पमुदत पीक कर्ज ज्यांनी घेतलेलं आहे किंवा पुनर्गठन फेर पुनर्गठन करून मध्यम मुदत कर्जात रूपांतरित केलेले कर्ज आहे, खात्याचं एकत्रीकरण केलेलं आहे, एका किंवा अनेक बँकांमध्ये सर्व कर्ज खात्यांची एकत्रित थकबाकी विचारात घेतली जाईल असं त्यांचं म्हणणं आहे. या योजनेसाठी जमीन धारणेचं क्षेत्र विचारात घेतलं जाणार नाही. जमीन धारणाचं क्षेत्र या ठिकाणी विचारात घेतलं जाणार. हा जी आर आहे, तोच जी आर तुम्हाला सुटसुटीत प्रकारे समजून सांगतो. आता बघा, नंबर 1 पायरी 1, पायरी 2 आणि पायरी 3 काय दिलेलं आहे, तर 3 वेगवेगळ्या तुमच्या पायऱ्या, त्याच्यामध्ये काय दिलं आपण ते पण बघूया. ठीक बघा, एक वेळ समजतो, त्याला ओटीएस आपण म्हणतो. 2 लाख रुपयापेक्षा जास्त कर्ज असल्यास काय करायचं, तर बघा पायरी 1, थकबाकी ची गणना केली जाणार आहे. मग गणना कुठं आहे, मुद्दल आणि व्याज मिळून थकीत रक्कम 2 लाख रुपयापेक्षा जास्त आहे का ते तपासायचे. तुम्ही काढलेलं कर्ज आणि आज घडीला त्या कर्जावरचं व्याज, टोटल रक्कम किती आहे चेक करायचे, म्हणजे एकूण तुमचं थकीत कर्ज मायनस करायचं. पायरी 2, शेतकऱ्यांचा वाटा. शेतकऱ्याने प्रथम 2 लाख पेक्षा जास्त असलेली रक्कम, जे काय तुमचं असेल ऍक्सेस, स्वतः बँकेत भरणे आवश्यक आहे. बघा, शेतकऱ्याने जास्त भरलेली रक्कम आणि मग पायरी 3 तुमचं इक्वल बरोबर. शेतकऱ्याने वरील रक्कम भरल्याच्या नंतरच, लक्षात ठेवा, रक्कम भरली तर शासन एक वेळ समझोता अंतर्गत उर्वरित 2 लाखाची कर्ज मुक्ती करेल, ते बँकेकडे पैसे जमा करेल. 2 लाख शासनाकडून माफ केले जाते. अंतिम मुदत शेतकऱ्यांना त्याच्या हिश्श्याची रक्कम जमा करण्यासाठी 31 मार्च 2027 ही पर्यंत मुदत देण्यात आलेली आहे. 31 मार्च 2027 पर्यंत त्या शेतकऱ्याने 2 लाखाच्या वरचे पैसे जर नाही भरले तर लक्षात ठेवा, ही 2 लाख तुम्हाला सरकारकडून माफ केले जाणार नाहीयेत. डेडलाईन दिलेली आहे, ज्यांचं जास्त असेल त्यांना भरावं लागणार. कोणते शेतकरी आहे ज्यांना पैसे कर्जमुक्ती मिळणार नाही, कर्जमाफी होणार नाही, बघा तुलनात्मक तक्ता दिला 2019 लाभार्थ्यांसाठी विशेष निकष दिलेले आहे. आता काय निकष आहे ते पण पाहूया. बघा, नियमित शेतकरी ज्यांना 2019 चा लाभ मिळालेला नाही, म्हणजे 2019 जे शेतकरी होते नियमित कर्जदार आहेत, पुनर्गठन करतात त्यांना, तर कर्जमुक्ती मर्यादा ही 2 लाख रुपये आहे. ओटीएस एक वेळ समझोता हा 2 लाख पेक्षा जास्त कर्ज असल्यास लागू आहे. 2019 जे शेतकरी आहे कर्जमाफीला अनुकूल होते परंतु त्यांना मिळाले नाही, अशा शेतकऱ्यांना सुद्धा लाभ आहे, परंतु 2 लाखापेक्षा जास्त जी काही रक्कम आहे ती भरावी लागणार. 2019च्या महात्मा ज्योतिराव फुले योजनेच्या लाभार्थी दिलेला आहे. कर्जमुक्ती मर्यादा केवळ 50,000 पर्यंत दिलेला आहे. ओटीएस एक वेळ समजूता थकीत रक्कम 50,000 पेक्षा जास्त जर असल्यास लागू आहे. म्हणजे ज्या शेतकऱ्याची थकीत रक्कम ही 50,000 पेक्षा जास्त असेल त्यांना 2 लाख नाही, तर त्यांना फक्त 50,000 पर्यंत मिळणार आहे. लागू शेतकऱ्याने 50,000 रक्कम बँकेत जमा केल्यानंतर शासन 50,000 त्या ठिकाणी माफ करेल. त्याची सुद्धा तारीख सेमच आहे, 31 मार्च 2027 पर्यंत शेतकऱ्याला वरील रक्कम जी आहे ती भरावी लागणार आहे. आता अनुत्पादित कर्ज आहे, एनपीए ज्याला आपण म्हणतो. कोणत्या बँका आहेत त्याच्यामध्ये, बँकामध्ये राष्ट्रीयकृत बँका आहेत, खाजगी बँका आहेत आणि ग्रामीण बँका आहे. बँकासाठी ही कार्यपद्धती आहे. प्रक्रिया एनपीए कर्ज खात्यांचे आहेत खातेदार आहेत त्यांना कर्जमुक्ती किंवा ओटीएस लाभ देताना थेट पूर्ण रक्कम दिली जाणार नाही, तर काय केले जाणार आहे, निर्णय समिती, अप्पर मुख्य सचिव वित्त यांच्या अध्यक्षतेखाली एक विशेष समिती या बँकासोबत वाटाघाटी करून सूट देण्याची जी काही टक्केवारी आहे ती निश्चित करणार आहे. सवलत निश्चितीचे निकष आहे अनुत्पादित कर्जाची तारीख, डेट, एनपीए आणि खात्यावरची शिल्लक, हे निकष आहे त्यांचे. प्रोत्साहनपर लाभ, वित्तीय स्थितीसाठी सन्मान दिलाय.
लाभ कर्जाची नियमित परतफेड करणारे शेतकरी आहेत त्यांना 50,000 रुपयापर्यंत किमान कमीत कमी पात्रतेचे निकष 3 पैकी 2 वर्ष खालील 3 पैकी कोणत्याही 2 आर्थिक वर्षात कर्ज घेऊन 30 जून पूर्वी किंवा बँकेच्या मुदतीपूर्वी परतफेड केलेले असतात. पात्रतेचे निकष आहे 2022-23, 23-24 किंवा 24-25. बघ कमी कर्जासाठी नियम काय आहे, जर कर्जाची रक्कम ही 50,000 पेक्षा कमी असेल तर प्रत्यक्ष परतफेड केलेली रक्कम किंवा किमान 5,000 दिले जातील. ठीक आहे, म्हणजे तुमची रक्कम जी आहे ती 50,000पेक्षा कमी असेल तर तुम्हाला त्या ठिकाणी किमान 5,000 दिले जातील. जर 2025-26 किंवा 26-27 मध्ये नवीन कर्ज तुम्ही घेतलेलं असेल तर त्याचीही विविध मुदतीत परतफेड करणं अनिवार्य आहे. जे तुम्ही नव्याने कर्ज घेतलं असेल ते तुम्हाला परतफेड करावी लागणार आहे. संस्थात्मक व्याप्ती आणि अनिवार्यता तंत्रज्ञान दिलं. योजनेची समाविष्टच्या काय बँका आहे, योजनेत कोणकोणत्या बँका समाविष्ट आहेत? राष्ट्रीयकृत बँका आहेत, खाजगी बँका आहेत, प्रादेशिक ग्रामीण बँका आहेत, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका आहेत, प्राथमिक कृषी पतपुरवठा सहकारी संस्था आहेत आणि त्यांच्या स्वतःच्या निधीतून दिलेल्या कर्जासह लाभार्थ्यांचं एकक वैयक्तिक शेतकरी हा निकष ग्राह्य धरला जाणार आहे. आता हे महत्वाचं लक्षात ठेवा. अग्री स्टॉक तुमचं आधार लिंक बघा, अनिवार्य डिजिटल प्रक्रिया आधार प्रमाणीकरण लाभार्थ्यासाठी अनिवार्य केलेलं आहे. त्यानंतर अग्री स्टॉक आधार सामग्री मंचावर शेतकऱ्यांची नोंदणी असल्याशिवाय लाभ मिळणार नाही. आधार स्टॉकवर तुमची त्या ठिकाणी नोंदणी असेल तरच त्या शेतकऱ्यांना या कर्जमाफीचा लाभ मिळणार आहे, अन्यथा नाही. त्यासाठी तुम्हाला नसेल नोंदणी तर नोंदणी करावी लागणार आहे. आता अपात्र आहे राजकीय आणि शासकीय यांना त्या ठिकाणी कर्जमाफीचा लाभ मिळणार नाही. कोण आहे ज्यांना कर्जमाफीचा लाभ मिळणार? नंबर 1 जर पाहिलं असेल तर बघा, राजकीय प्रतिनिधी आहे, मग विद्यमान असेल, माजी आमदार असेल, मंत्री असेल, लोकसभा खासदार असेल, राज्यसभा असतील, सदस्य असतील, विधानसभा विधान परिषद यांनी जरी कर्ज काढलं असेल तर तिथं काय मिळणार नाही, लाभ मिळणार नाही यांना. त्यानंतर स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये जिल्हा परिषद आहे, पंचायत समिती आहे, सदस्य पंचायत समितीचा, नागरी स्थानिक संस्थांचं म्हणजे महानगरपालिका, नगरपालिका, विद्यमान नगरसेवक आहेत, त्यांची शेती आहे आणि त्यांनी कर्ज काढलं, लाभ त्यांना मिळणार नाही. त्यानंतर शासकीय कर्मचारी आहेत, केंद्र असेल, राज्य शासनाचे सर्व अधिकारी कर्मचारी यांचं एकत्रित मासिक वेतन हे 25,000पेक्षा जास्त असेल तरीही त्या शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळणार नाही. त्यानंतर सार्वजनिक उपक्रम आहे, राज्य सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम, महावितरणचे कर्मचारी आहेत, MIDC, ST महामंडळ इत्यादी अनुदानित संस्थांचे अधिकारी आहेत, कर्मचारी, त्यांचं वेतन हे 25,000पेक्षा जास्त असेल तरीही त्यांना कर्ज काढलं असेल क्रॉप लोन तरीही काय मिळणार नाही, लाभ मिळणार. पुढे करदाते आहेत, शेतीबाह्य उत्पन्नाच्या स्रोतातून म्हणजे आयकर भरणार, इन्कम टॅक्स भरणारे जे कुठले व्यक्ती असतील, इन्कम टॅक्स भरतायत, कुठेतरी लोन काढायचंय, ठीक आहे, कोणतरी सांगतं की रिटर्न्स भर, IT रिटर्न्स भर म्हणून इन्कम टॅक्स भरतायत, या शेतकऱ्यांना यावेळेस खूप मोठा नुकसान होणार आहे. कारण की शेतीबाह्य उत्पन्नाच्या स्रोतातून आयकर भरणारे म्हणजे इन्कम टॅक्स भरणारे व्यक्ती इथं काय केले जाणार आहेत, अपात्र आहे. त्यानंतर पेन्शनधारक ज्यांचं मासिक निवृत्ती वेतन हे 25,000पेक्षा जास्त आहे असे निवृत्ती वेतनधारक ज्यांच्या नावावर क्रॉप लोन काढलेला आहे त्यांना सुद्धा लाभ मिळणार नाही. संस्था पदाधिकारी आहेत, कृषी उत्पन्न बाजार समित्या आहेत, साखर कारखाने आहेत, सूतगिरण्या आहेत, सहकारी बँका आहेत, दूध संघ आहेत, यांचे जे काही पदाधिकारी असतील म्हणजे अध्यक्ष असतील, उपाध्यक्ष असतील, संचालक असतील किंवा अधिकारी असतील, कर्मचारी सुद्धा असतील आणि त्या कर्मचाऱ्याचं वेतन जर 25,000पेक्षा जास्त असेल किंवा 25,000 असेल तर त्यांना सुद्धा या कर्जमाफीचा लाभ मिळणार नाही. महत्वाचा आणि अपवाद या योजनेत पात्र असणार आहे. बघ काय आहे तर माजी सैनिक असतील, निवृत्ती वेतन हे 25,000पेक्षा जास्त असलं तरीही ते माजी सैनिक पात्र आहे. त्यासोबत हंगामी कामगार असतील, सहकारी साखर कारखान्याचे हंगामी कामगार आहेत, या योजनेसाठी अपात्र नसतील, ते पात्र असतील, त्यांचा पगार हा 25,000पेक्षा जास्त असेल तरी, म्हणजे माजी सैनिक आणि हंगामी कामगार जे तर हे या कर्जमाफीसाठी पात्र आहे. 100% ऑनलाईन अंमलबजावणीची यंत्रणा असणार आहे. बघूया ऑनलाईन जी काही प्रक्रिया आहे या प्रक्रियेमध्ये काय आहे.
धोरणात्मक नियंत्रण आहे माननीय मुख्यमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रिमंडळ उपसमितीची योजनेचा आढावा आणि निकषामध्ये बदल त्या ठिकाणी करू शकतात. त्यांना अधिकार आहे पूर्ण. मार्गदर्शक सूचना आणि बदल मुख्य सचिव यांच्या अध्यक्षतेखाली कार्यसमिती आवश्यक बदल करेल. प्रत्यक्ष कारवाई सहकार आयुक्त निबंधक सहकारी संस्था पुणे यांच्या मार्फत संपूर्ण ऑनलाईन प्रक्रिया जी आहे या कर्जमाफीची राबवली जाणार आहे. प्रकल्प अंमलबजावणी खर्च 0.5% दिलेला आहे. एकूण निधीच्या 0.5% रक्कम पोर्टल विकास, आपले सरकार, सेवा केंद्र, जाहिरात, शेतकरी मेळावे आणि तंत्रज्ञान सहकार स्टॉक यासाठी सुद्धा वापरली जाईल असं त्यांचं म्हणणं आहे. सहकार स्टॉक दिले. संकल्पना कृषी कर्जासाठी सहकार आधार सामग्री संचयिका राज्यातील शेतकऱ्यांना कृषी कर्ज पुरवठा सुरळीत करण्यासाठी कायमस्वरूपी डिजिटल प्रणाली विकसित केली जाणार आहे. भूमी अभिलेख स्वरूपात फायदे कर्ज वाटप आणि परतफेडीचं रिअल टाइम व्यवस्थापन जेणेकरून शेतकरी वारंवार कर्ज बाजारी होऊ नये म्हणून हा सहकार स्टॉक त्या ठिकाणी आणला जाणार आहे. निधीची उभारणी मागील कर्जमुक्ती योजनेमधील शिल्लक असलेला प्रशासकीय निधी आणि या योजनेतील 0.5% सहकार स्टॉक विकसित करण्यासाठी वापरला जाणार आहे. एकंदरीत संपूर्ण हा जो व्हिडिओ आहे की जे काय कर्जमाफी त्या कर्जमाफी संदर्भात थोडक्यात जर पाहिलं तर कर्जमुक्ती ही 2 लाख रुपयापर्यंत असणार आहे. पूर्ण माफ 2019च्या लाभार्थ्याला 50,000 रुपयापर्यंत आहे. त्यानंतर मुदत आणि निकष जर पाहिले असेल तर कर्जाचा कालावधी हा 1 एप्रिल 2019 ते 31 मार्च 2025 दरम्यान घेतलेलं कर्ज असेल तर ते कर्ज सुद्धा माफ केलं जाणार आहे. दुसरं एक वेळ समझोता व टीएस आहे, ज्याला 2 लाख रुपयापेक्षा जास्त कर्ज शेतकऱ्याकडे असेल किंवा शेतकऱ्याने घेताना कमी कर्ज घेतलं होतं पण त्याचं व्याज झालंय मग ती रक्कम 2 लाखापेक्षा जास्त गेली तर ती रक्कम शेतकऱ्यांना अगोदर भरावी लागणार आहे. त्याची तारीख सुद्धा दिली 31 मार्च 2027 पर्यंत जर भरले तर शासन तुमच्या खात्यामध्ये 2 लाख रुपये पाठवणार आहे. प्रोत्साहनपर लाभ आहे नियमित परतफेडीसाठी 50,000 रुपये बक्षीस म्हणून दिलं जाणार आहे. 2 वर्षे नियमित जर परतफेड करणं आवश्यक. याच्यात सुद्धा दिले तुम्हाला 2 वर्षे नियमित परतफेड आवश्यक आहे तरच तुम्हाला तो प्रोत्साहनपर लाभ 50,000 रुपये दिला जाणार आहे. ठीक आहे. आता ओटीएससी 30 सप्टेंबर 2025 थकबाकी आहे आणि 31 मार्च 2026 पर्यंत न फेडलेला असेल. मुदत दिले. निकष थकीत दिनांक आहे 30 सप्टेंबर 2025 आणि 31 मार्च 2026 पर्यंत न फेडलेले कर्ज. अपात्र व्यक्ती, शासकीय अधिकारी, राजकीय नेते, करदाते आणि पेन्शनधारक योजनेतून बाहेर आहेत. पण पेन्शनधारकाला जर पेन्शन 25,000पेक्षा जास्त असेल तरच. 25,000पेक्षा कमी पेन्शन असेल तर ते पात्र आहे. आता डिजिटल अट आहे. आधार प्रमाणीकरण आणि ॲग्री स्टॉकवर तुमची नोंदणी असेल तरच हे 2 लाख रुपये तुमच्या खात्यामध्ये येतील. ठीक आहे. कर्जमाफी होईल अन्यथा होणार नाही. त्यामुळे ॲग्री स्टॉकवर तुम्हाला नोंदणी करणं गरजेचं आहे. आधार प्रमाणीकरण नोंदणी. संपूर्ण हा व्हिडिओ अत्यंत डिटेलमध्ये 1 बाय 1 जो काही शासनाचा GR आहे तो GR तुम्हाला इथं सांगितलं. त्यामुळे सर्व शेतकऱ्यांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करून द्या. ठीक आहे. व्हिडिओला लाईक करा. चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब सुद्धा करून द्या आणि ह्या तारखा महत्वाच्या आहेत. ह्या तारखा सुद्धा तुम्ही लक्षामध्ये ठेवा.